नालासोपारा पूर्वेकडे भिंत कोसळून मजुराच्या मृत्यूनंतर पालिकेला जाग आली। पालिकेने मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगतच्या खान कंपाऊंड येथील जवळपास 50,000 स्क्वेअर फूट बांधकामावरती तोडक कारवाई केली आहे। घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप गायकवाड यांनी। पाहूयात। चालू अनधिकृत बांधकामाची भिंत पडून एका निष्पापाचा बळी गेल्यानंतर पालिका प्रशासनाला जाग आलेली आहे। आपण जर बघितलात तर आपण आता मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या खान कंपाऊंड या ठिकाणी उभा आहोत। आज दिवसभरामध्ये पालिका प्रशासनाने यामध्ये जे आहेत मोठे मोठे जे गोदाम जे आहेत अनधिकृतपणे उभारण्यात आले होते ते गोदाम या ठिकाणी पाडण्यात आलेले आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये अजूनही या ठिकाणी बांधकामं सुरूच आहेत, परंतु निष्पापाच्या बळी गेल्यानंतर पालिका प्रशासनाला जाग आली आणि कुठेतरी पालिका प्रशासनाने या ठिकाणी थातूरमातूर कारवाई करून या ठिकाणाहून निघून गेलेले आहेत। आज दिवसभरामध्ये जवळपास 50,000 स्क्वेअर फुटाचं बांधकाम पालिका प्रशासनाने पाडलेलं आहे। आता पालिका प्रशासन कुठेतरी निष्पापाचा बळी गेला असल्यामुळे कारवाईची ढोंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे, परंतु हे गोदाम अशाच पद्धतीने जर चालू राहिले तर नक्कीच या अनधिकृत बांधकामाला आळा बसेल का, असा देखील सवाल आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट किरणसह संदीप गायकवाड, लोकशाही मराठी, वसई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।